दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमचं पूर्ण नाव? माझं नाव रविकिरण धनराज आपुतीकर, राहणार आपुती खुर्द, तालुका जिल्हा अकोला. बर. आता हा विजेता कापूस वाण आपण लागवड केलेला आहे, बरोबर? हो. किती एकर क्षेत्रावर लागवड केली दादा? हे 3 एकर क्षेत्र आहे माझं. 3 एकर. हो. काय अंतरावर लागवड केलेली आहे? हे 3x1 मध्ये. 3x1 मध्ये. हो. बरं. आणि व्यवस्थापन काय काय केलं इथं? खत किती वेळा दिलं? खत मी याला 3 वेळा दिला. 3 वेळा. आणि फवारणी किती वेळा घेतली? फवारणी 3 झाल्या. 3 फवारण्या झाल्या. पण खत मी याला सुरुवातच्या डोस मध्ये 20-20-013 युरिया दिलं. हा. आणि दुसऱ्या डोस मध्ये सुपर फॉस्फेट युरिया आणि तिसऱ्या डोस मध्ये सुपर फॉस्फेट युरिया. आणि फवारण्या 3च वेळेस घेतल्या. फवारण्या 3च झाल्या. कमी खर्च केला. कमी खर्च. हा. आता हे विजेता मध्ये तुम्हाला काय खास आवडलं बरं दादा? विजेता म्हणजे मला एक खास असं आवडलं म्हणजे आमच्या परिसरात पूर्ण पिवळ्या पराठ्या पडल्या. तर हे जे कपाशी आहे हे सुरुवात पासून पूर्णपणे क्वालिटी धरून होती. हिरवी म्हणजे हिरवीच होती. हा, म्हणजे रोगाला बळी न पडणारी ही विजेता कपाशी आहे. आलीच नाही अजिबात. कमी फवारणीमध्ये पण येते. आणि अजूनही पहा पूर्ण प्लॉट हिरवागार आहे. आणि बोंड्या किती पक्के आहेत सध्या? बोंड्या सरासरी आहे ना 40-50 बोंडी पक्की आहे. बरोबर आहे. हो. हा. काय वाटतं किती उत्पन्न 3 एकरामध्ये निघाल इथून? तर उत्पन्न आता याची जे साईज बघितली आम्ही, बोंडीची साईज, बोंडाची साईज जे आहे 5 फकळीचा बोंड आहे. वेचणीलाही कापूस चांगला आहे. हा. वजन पण आपण करून पाहिलं. वजन कसं आहे? वजन पण चांगला आहे. हा. 5 ग्रॅमच्या वर एका बोंडाचं वजन आहे. हा. किती निघाल बरं उत्पन्न 3 एकरात? आता उत्पन्न हे एकराले 15 लागायलाच पाहिजे. लागायला पाहिजे, है ना? काय वाटतं? विश्वास वाटतं पूर्ण प्लॉट पाहून? विश्वास वाटते. प्लॉट पाहिल्यानंतर विश्वास वाटते. आता पुढच्या वर्षी किती एकर लागवड करायची मग विजेता? पुढच्या वर्षी मी 10 एकर टाकणार आहे. 10 एकर विजेता लागवड करणार है ना दादा? तुमचं नाव? हा ना. किती एकर लावणार विजेता? 10 एकर लावणार. दादा आपल्या भागात कसं राहील विजेता? पुढच्या वर्षी कसं आहे, आमचा जो अजित 5चा जो भाग आहे हा, त्याच्या जागी हे पराठी घेणार आहे. है ना? विजेता एकदम जास्तीत जास्त लागेल. दादा तुम्ही किती एकर लागवड करणार? पुढच्या वर्षी आम्ही 5-7 एकर करून 5-7 एकर विजेता करणार. आवडला ना विजेता एकदम? चला, धन्यवाद दादा. धन्यवाद.